महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। प्रगतीच्या वाटेवर मायेचा ओलावा सुटला, पिढ्यानपिढ्याची भूक भागवणारा वडखळ माणसांसाठी असूसला। मुंबई गोवा महामार्गाचे रुंदीकरण झाले, गगनचुंबी उड्डाणपूल उभे राहिले आणि कोकणचा प्रवास सुसाट झाला। पण या वेगाच्या स्पर्धेत एक असा जिव्हाळ्याचा थांबा मागे सुटला, जिथे प्रत्येक प्रवाशाचे पाय आपोआप थपकायचे। तो म्हणजे आपला वडखळ नाका। एकेकाळी वडखळला आल्याशिवाय कोकणचा प्रवास सुरू झाला किंवा संपला असे वाटायचेच नाही। शुक्रवारी भरणारा तो आठवडा बाजार, अलिबागच्या पांढऱ्या कांद्यांची रास आणि गावरान भाज्यांचा तो दरवळ आता पुलाखालच्या अंधारात कुठेतरी हरवला आहे। प्रवाशांच्या विश्वासाचं वलीशेठचं किराणा दुकान, जिथे घरासाठी लागणारी शेवटची खरेदी व्हायची, आणि पोटपूजेसाठी हक्काचं असलेलं आमंत्रण हॉटेल, ही केवळ ठिकाणं नव्हती तर प्रवासातील सोबती होती। पेंडचे ते कुरकुरीत पापड, घरी नेण्यासाठी घेतलेल्या कुरडया आणि तिथला तो वाफाळलेला चहा भजी, हा सगळा आनंद आता पुलावरून वेगाने जाणाऱ्या गाड्यांच्या आवाजात लुप्त झाला आहे। मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात हरवून जाण्यापूर्वी गावच्या मातीशी नातं सांगणारं हे शेवटचं हक्काचं आणि विसाव्याचं ठिकाण होतं। रस्ते चकाचक झाले, खड्डे गेले आणि प्रवासाचा वेळही वाचला। पण या प्रगतीच्या वेगापाठी धावताना वडखळच्या त्या मायेच्या थांब्याची चूक काळजाला कुठेतरी लागते आहे। कधी काळी ट्रॅफिक जाममध्ये अडकल्यावरही जिथे माणसांच्या गराड्यात, तिथे आज केवळ शांतता आणि सिमेंटचे खांब उरले आहेत। उड्डाणपुलावरून जाताना नजर नकळत खाली वळते, पण तो जुना राबता असलेला वडखळ फक्त राबताच नाही, तर वडखळच्या त्या खड्ड्यांना कुणीही वाली नाही। ते कधीही प्लेन होतच नाहीत। खड्डे नसतील तर गाड्या अडखळत कशा चालतील? खड्ड्यातून गाड्यांनी वेग कमी केला तरच त्या वडखळच्या कांद्या भजीचा दरवळ मनसोक्त घेता येईल, पांढऱ्या कांद्यांची शुभ्रता आजमावता येईल। त्यामुळेच तर वडखळचे खड्डे म्हणजे प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे। पण काही म्हणा, काना, मात्रा, उकार, वेलांटी नसलेल्या या वडखळमध्येच जीव अडकत आहे। प्रवास सुखर झाला खरा, पण त्या प्रवासातला जीव मात्र त्या जुन्या खड्डेमय रस्त्यावर आणि आठवडा बाजाराच्या गर्दीतच कायमचा मागे राहिला आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, वडखळ पेण।